नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन। तर शेतकरी मित्रांनो, शेती म्हटलं की शेतकऱ्यांना भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार हे लागत असतात। त्यामधलं सर्वात महत्त्वाचं अवजार म्हणजे शेती म्हटलं की जनावर शेतकऱ्यांकडे आली आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अवजार म्हणजे जनावर असली की जनावरांना चारा टाकण्यासाठी जी कडबाकुट्टी लागते ती कडबाकुट्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि सरांना तर सगळं महाराष्ट्र सध्या ओळखतंयच, कारण आधार ॲग्रो इंडस्ट्रीज म्हटलं की सध्या कडबाकुट्टीच्या बाबतीत सरांच्या जे कडबाकुट्टी मशीन आहे त्याला मला तरी वाटतं की कुठं तोड नाही आहे। आणि आपण सुद्धा वैयक्तिक आपल्यासाठी कडबाकुट्टी यंत्र सरांकडून मागवले आणि सर छत्रपती संभाजीनगरपासून तिथपर्यंतून हिंगोलीमध्ये प्रवास करून आले आणि मशीनसुद्धा घेऊन आलेत। सरांकडून मशीनच्या बाबतीत बेसिक माहिती सांगण्या म्हणजे ऐकण्याचा आपण प्रयत्न करूत की ही मशीन कशा पद्धतीचं काय आहे ते सर आपल्याला व्यवस्थित माहिती देतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मशीनची किंमत सांगणार आहे, मशीनचं मॉडेल कोणतं आहे, तुम्हाला कोणतं लागणार आहे, सगळी माहिती मिळणार आहे। त्यामुळे घाई गडबड करू नका, कमेंट खाली करायच्या अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा। त्याच्यामध्ये तुमची जी शंका असेल काय असेल तर पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमची काही शंका असेल तर नक्की नंतर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। सर नमस्कार। नमस्कार सर, सर्वप्रथम आपला परिचय। नमस्कार मित्रांनो, मी पंढरीनाथ पाटील आणि आमची कंपनी ही छत्रपती संभाजीनगर पासून फक्त 20 किलोमीटर अंतरावरती राजापूर या ठिकाणी आहे। आणि आमचं कंपनीचं वैशिष्ट्यच म्हणजे असं आहे की शेतकऱ्यांसाठी बनवलेलं एक प्रोडक्ट आहे। आणि याचं म्हणजे जे शेतकऱ्यांना जी अडचणी यायची, शेतकऱ्यांचे जे हात जाण्याचे वगैरे चान्सेस होते ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे। याच्यामध्ये हात जाणार नाही। दुसरं म्हणजे याची स्पीड खूप जास्त आहे, म्हणजे तुम्हाला वेळेची सुद्धा बचत होते, पैशांची बचत होते आणि नुकसान सुद्धा होणार नाही अशा पद्धतीचं आपण हे मशीन डेव्हलप केले। तर याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याला कन्व्हेअर बेल्ट दिलेला आहे। कन्व्हेअर बेल्टमुळे असा फायदा होता, आपल्याला चारा लांबूनच असं ठेवायची गरज आहे, त्याच्यावरती त्याला चारा ढकलायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक चारा मध्ये ओढतंय। त्याच्यानंतर पुन्हा आपण याला हे गिअर सिस्टम दिलेलं आहे। हे जे गिअर आहे हे ज्या शेतकऱ्यांकडे समजा काहीकडे म्हशी असतात, कोणाकडे बकरी असते, बकरी म्हशी त्यांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी बकरींना चारा बारीक पाहिजे त्यांच्यासाठी आपल्याला इथं गिअर आपण छोटा गिअर दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला छोटा तुकडा निघेल आणि ज्यांचा म्हशीचा पण चारा काढायचा त्यांना 1 इंच 1.5 इंचाचा चारा पाहिजे तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त करता येतं। अशा पद्धतीची गिअर सिस्टम आपण दिलेली आहे। त्याच्यानंतर आपल्या पहिल्या ज्या जुन्या मशीन होतात मोठ्या चाकावाल्या, तर त्याला पत्रा फक्त 1 mm जाडीचा असायचा, त्याच्यामुळं मशीन गंजायचं, सडायचं, लवकर पत्रा डॅमेज व्हायचा, तो प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये खूप कमी केलेला आहे। आता याला जो हा पत्रा आपण वापरलेला आहे याला 4 mm जाडीचा पत्रा आपण याला वापरलेला आहे मशीनच्या स्ट्रक्चरला। तर बघू शकता हा जो पत्रा आहे हे बॉडी स्ट्रक्चर जे आहे पूर्ण 4 mm जाडीचं आहे, पूर्ण हेवी मजबूत आपण पत्रा याला वापरलेला आहे। त्याच्यानंतर ही जी ब्लेड आहे ही कार्बन स्टीलची ब्लेड वापरली, जेणेकरून आपल्याला जवळपास 2-2, 4-4 वर्ष याला धार द्यायची गरज पडणार नाही, या पद्धतीचं आपण याला ब्लेड वापरलेली आहे। म्हणजे जशी मशीन ही वापरात येईल तसं तशी धार ऑटोमॅटिक ओढत राहते। बरोबर आहे। आणि जे गिअर जे वापरले आपण हे आपले लोखंडी गिअर आहे, जे कास्टिंगचे इतर कंपन्यावाले कास्टिंगचे वापरतात, बीडचं लोखंड, तर ते तसं न वापरता आपण या लोखंडी वापरलं म्हणजे याच्यात तुमचा गिअर तुटणार नाही। गिअरची वगैरे फुल 1 वर्षाची आपण गॅरंटी सुद्धा देतो, मशीनच्या ब्लेडची सुद्धा 1 वर्षाची गॅरंटी देतोय। त्याच्यामुळे याला कुठेही काही कॉम्प्रोमाइज आपण याच्यामध्ये ठेवलेलं नाही। आता हे जे मॉडेल हे नेमकं कोणतं मॉडेल आहे आपल्याकडे? हे जे मॉडेल आहे हे चॅम्पियन प्रो याचं नाव आहे। आणि याच्यामध्ये अजून दुसरं आपल्याकडे याच्यापेक्षा कमी किमतीचं जर लागत असेल तर ते सुद्धा आहे, ते चॅम्पियन नावाने, ते लिटल मास्टर नावाने, ते असे म्हणजे भरपूर सारे वेगवेगळे मॉडेल आपल्याकडे आहेत। जसं शेतकऱ्यांची गरज असेल तसं त्यानुसार समजा आपण वेगळे वेगळे निवडू शकतो। आता बरं, याला एक महत्त्वाचं म्हणजे याला भारत सरकारची मान्यता आहे का? अगदी याचा टेस्ट रिपोर्ट आहे का? टेस्ट रिपोर्ट वगैरे सगळं आहे, तुम्हाला टेस्टिंग रिपोर्ट, जीएसटी बिल, त्याचं कोटेशन, त्याचं जे काय डॉक्युमेंट लागतात हे पूर्ण आमच्याकडून तुम्हाला दिले जाते। म्हणजे ही मशीन जी आहे समजा आपण जर महाडीबीटी पोर्टलवर जर ऑनलाईन केलं आणि कडबाकुट्टी जर बाबमध्ये जर ही मशीन तुम्हाला लागली तर तुम्ही त्याचा टेस्ट रिपोर्ट बाकीचं सगळं तुम्ही देऊ शकता। म्हणजे याला सबसिडी गव्हर्नमेंट मार्फत जी मिळणार आहे ती पण तुम्हाला सबसिडीसाठी पात्र आहे, कारण भरपूर साऱ्या मार्केटमध्ये आता मशीन आल्यात पण त्याचा टेस्ट रिपोर्ट मिळत नाही। जेव्हा शेतकऱ्यांना लकी ड्रॉ मध्ये ती मशीन लागते तेव्हा मग टेस्ट रिपोर्ट नसल्यामुळे मग शेतकरी तिथं फसतो आणि भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानदार जे आहेत ते शेतकऱ्याला म्हणतात मशीन नेते वेळी की घेऊन जा, तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा आम्ही टेस्ट रिपोर्ट देऊ, पण ऐन वेळेवर काय होतं की मशीन वेगळं असतं, त्याचा टेस्ट रिपोर्ट वेगळा असतो, त्यामुळे ते मॅच होत नाही आणि नंतर जी सबसिडी जमा होणार आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे घेतेवेळी अशी खात्रीशीर मशीन घ्यायची ज्याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे। आता या मशीनचं टेस्ट रिपोर्ट वगैरे तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे पुढे चालून जी काही सबसिडी येईल तुटकी मुटकी काय जी असेल ती रक्कम पण ती तुम्हाला मिळणार, त्याच्यात अडचण तुम्हाला येणार नाही। आता पत्र वगैरे तर सगळं मजबूत आहे, पण एका मिनिटामध्ये किंवा एका घंट्यामध्ये ही किती टन चारा कट करू शकते? याची कॅपॅसिटी म्हणजे अशी आहे, एका मिनिटामध्ये 2 जनावरांचा
जनावरांचा एका वेळेचा चारा निघतो हा. अशा पद्धतीची मशीन आहे. आणि ताशी जर सांगायचं ठरलं तर जवळपास आमचे जे आतापर्यंत जे शेतकऱ्यांना दिले त्यांचं म्हणणं आहे की एका तासाला जवळपास 3 टन चारा काढणारे असे भरपूर शेतकरी आहेत. म्हणजे एका तासाला 3 टन चारा काढताय. अगदी त्याचं टाकणारे माणसं 2-3 जण जर असेल तर ते खूप किती फास्ट मशीन ओढायची कॅपॅसिटी आहे. याच्याबरोबर मोटर मिळते का फक्त तुम्ही इंजिनचाच वापर करून शेतकऱ्यांना देता? नाही, ज्या शेतकऱ्यांना लाईटचा काही प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी इंजिन आपण डेव्हलप केले. पुन्हा ज्यांच्याकडे 3 फेज लाईट असेल 3 फेज पण आहे, सिंगल फेज असेल तर सिंगल फेज पण आपल्याकडे जशी अवेलेबल शेतकऱ्यांना पाहिजे तसं गरज पडेल तसे त्या पद्धतीचं आपल्याकडे म्हणजे मोटर म्हटलं मोटर भेटेल. कॉपर वाइंडिंगची मोटर कॉपर मध्ये मोटरची गॅरंटी वॉरंटी काय असणार आहे? मोटरची सुद्धा 1 वर्षाची गॅरंटी असते. परंतु शेतकऱ्यांना जे लांब नेणं ते अवघड होऊन जातं. त्याच्यापेक्षा 1000-1200 मोटर जळालीच तर जागेवर भरून भेटते. एवढं काही मोटरचा इश्यू मोठा. बरं, हे चॅम्पियन प्रो मॉडेल आहे तर या मॉडेलची किंमत किती आहे? आता हे मशीन आपण पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 25,500 रुपयामध्ये आपण हे तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्ट पर्यंत डिलिव्हरी तालुक्या जिल्ह्यापर्यंत जिथं तुमची ट्रान्सपोर्टेशनची सुविधा असेल तिथं. आणि जर आमची गाडीचं लोड जर असेल एका गावात समजा किमान 5 मशीनची जर बुकिंग असेल तर आम्ही घरपोच सुद्धा मशीन देऊ शकतो. हा म्हणजे एका गावामध्ये. पण हे मला तरी वाटतं एका गावामध्ये मशीन गेल्याच्या नंतर 4-5 शेतकरी एका गावात गेलेले असे एका गावात एक मशीन गेले तर तिथं कमीत कमी 25-50 मशीन होतात. असे भरपूर गाव आहेत. त्याचे रिझल्ट खूप टॉपचे. नाही, मशीन एकदम जबरदस्त आहे. क्वालिटी पण खूप छान आहे. आणि किंमत त्या बाबतीत म्हणलं तर ट्रान्सपोर्टेशन धरून सध्या ही किंमत खूप कमी आहे. कारण बाहेर जर मार्केटला दुकानवर जर गेले आपल्याला तर अशा पद्धतीचे मशीन खूप पाहायला मिळतात. पण मशीन पाहायला जसं दिसतं तसं आतून नसतं. याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या बाबी असतात जे की आम्ही सगळे टेक्निकल जे लोक आहेत ते समजू शकतो. नॉर्मल शेतकऱ्याला कोणीही गंडा घालू शकतं. कारण मेन म्हणजे याच्यामध्ये जी ब्लेड दाखवण्यात आली ही कार्बन स्टीलची जी ब्लेड आहे. भरपूर मशीनमध्ये ही कार्बन स्टीलची ब्लेड येत नाही. सहसा याच्यामध्ये जी ब्लेड वापरली जाते ती लोखंडी वापरतात सर, बरोबर आहे. आणि ती लोखंडी ब्लेड असल्यामुळे ती काय होते, तिचे रेट कमी असतात आणि वेळोवेळी ती खराब होते आणि गंज ते तिला धार द्यावी लागते. आणि परिणामी जेव्हा आपण चारा कट करणार आहे तो वेगळा म्हणजे व्यवस्थित असा कट होत नाही, तो फाइंड होत नाही. असे कुठं धारा पडत जातील किंवा कुठं मशीन मध्ये अडकतील. तर याला जे रोलर आपण वापरलेले ऍडजस्टेबल रोलर आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात कोणताही मोठा जाड बारीक चारा आला तरी ते असं ऍडजस्टेबल होते. खालीवर तुमचा बारीक जरी असला तरी ते मध्ये ओढते आणि मोठा जरी आला तरी ते सहज खालीवर होऊन मध्ये चारा तोडून घेते. म्हणजे चारा कट करते वेळी कोणतीही अडचण शेतकऱ्याला येत नाही. अडचण येत नाही. तर अशा पद्धतीचं शेतकरी मित्रांनो हे मशीन आहे. पूर्णतः एकदम जबरदस्त. मेन म्हणजे याची बॉडी जी आहे ती पूर्णतः मजबूत ठेवण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला जर तुमच्याकडे जनावर असतील, शेळीपालन असेल किंवा बाकी इतर कोणतं म्हैस पालन असेल, काय जे असेल तुमच्याकडे जनावर, चारा कट करण्यासाठी मशीन लागत असेल तर हे मशीन तुम्ही अवश्य खरेदी करू शकता. सरांचे नंबर वगैरे मी खाली देतोय, त्या नंबरला फोन करू शकता. यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर ते नंबर व्हॉट्सअपला असतात, त्या व्हॉट्सअपला त्या नंबरवर सगळी माहिती तुम्ही विचारून घेऊ शकता. सकाळच्या टायमिंगला फोन केला तसे ते उचलले जातील, पण रात्री बेरात्री कधी जर व्हिडिओ बघितला तर व्हॉट्सअपला तुम्ही 100% मेसेज करायचा आहे, त्यावर तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. तुमचं काय मशीन खरेदी कोणतं करायचंय, काय करायचंय. अजून याचे हेच मॉडेल नाही, त्याच्यापेक्षा वेगळे वेगळे आणखीन काही मॉडेल सरांकडे उपलब्ध आहेत. ते सुद्धा पाहिजे असतील किंवा त्याची माहिती पाहिजे असेल तर तरी नक्की तुम्ही त्या व्हिडिओला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणखीन काही या मशीन संदर्भात माहिती लागली तर मला वैयक्तिक या व्हिडिओ खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.